मित्रो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. माध्यमांमधल्या भाषेबाबत चर्चा सातत्यानं होत आलेली आहे. सार्वजनिक व्यासपीठावर जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा भाषेचा किमान मर्यादा पाळायला हव्यात याचं बंधन आपण सगळेच पाळतो. बऱ्याच वेळेला भावनातिरेकाने किंवा मनातल्या भावनांना व्यक्त करायच्या हेतूने कधी कधी असं होऊन जातं की एखादा शब्द चुकीचा येऊन जातो. पण हा येऊच नाही याची काळजी घ्यायला हवी. म्हणून तर टीव्हीवरती जेव्हा शिव्या दिल्या जातात, त्या व्हॉइस क्लिप ऐकवल्या जातात, व्हिडिओ ऐकवले जातात, तेव्हा त्याला बीप वाजवला जातो. आणि हा बीप हा किमान शालीनतेचं प्रतीक आहे. किमान शालीनतेच. आता मी स्वतः यूट्यूबवर संजय राऊतांची ऑडिओ क्लिप बीप न वाजवता ऐकवली होती, कारण ती एका संतापापोटी ऐकवली होती आणि तुमची क्षमाही मागितली होती. म्हणजे अॅनालायझरवर 2-3 वेळेला तरी आपण संजय राऊतांची ती ऑडिओ क्लिप वाजवलेली आहे. अर्थात याचं वाईट संजय राऊतांना वाटावं असं अपेक्षित होतं आणि ती भाषा आपण मांडलेली होती. त्यामुळं मी ती भाषा, दुसऱ्याची भाषा वापरलेली आहे हे आधी कबूल करतो, त्यासाठी क्षमा मागतो आणि मग माझा विषय मांडतो. म्हणजे पण त्यात एक मला सांगायचं आहे की मी माझ्या तोंडून ती भाषा वापरलेली नव्हती. आता मी तुम्हाला माध्यमांच्या मधून वापरल्या जाणाऱ्या भाषेच्या विषयी बोलतोय. टीव्हीवर आजकाल झालंय असं की कोण काय बोलावं, म्हणजे अगदी पत्रकारांनी प्रश्न विचारताना कशी भाषा वापरावी याबाबत सगळाच आनंद दिसतोय. इलेक्ट्रॉनिक मीडियावरती एक सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे जे आहे ते. ती जी झाडी आहे ती झाडी, ती जी रेल्वे आहे ती रेल्वे, ती जी व्यवस्था आहे ती व्यवस्था, हे असं हा एक अनावश्यक शब्द वापरला जातो. अशी अनावश्यक शब्द माध्यमांच्या मधून कितीतरी वेळेला वापरले जातात. आता एक गोष्ट मान्य करूया की बोलण्याच्या ओघामध्ये अशा अनावश्यक शब्दांचा वापर होत असतो. व्याकरणही चुकत असतं, माझंही चुकतंच की नणचं. पण या सगळ्यामध्ये एक बाब मला महत्त्वपूर्ण वाटते, ती म्हणजे किमान भाषिक व्यभिचार तरी ऑन स्क्रीन होऊ नये. न्यूज 18 लोकमतच्या एका प्रतिनिधीची क्लिप सध्या व्हायरल होती आहे आणि त्यात तो जो शब्द वापरतोय तो सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणार आहे. आदित्य ठाकरे संभाजीनगरला आले होते आणि त्या आदित्य ठाकरेंना तो न्यूज 18 लोकमतचा प्रतिनिधी प्रश्न विचारतोय. आता बघा, त्याचा संपूर्ण रोल हा शिवसेनेच्या समर्थकासारखा होता आणि प्रश्नाचा रोखही तसा दिसत होता, भाजपवरचा राग दिसत होता. आदित्य ठाकरेची रॅली वगैरे या संबंधी त्याला सुखावणारा प्रश्न विचारला जात होता आणि त्यात वापरलेली भाषा मी तुम्हाला ऐकवतोय. बीप न वाजवता, ती त्याची आहे, माझी नाही, म्हणून बीप न वाजवता. ऐका. आज आदित्य ठाकरे बोलतात, लोकांच्या कपाळात गोट्या गेल्या असं म्हणतायत लोक. काय म्हणणं तुमचं? बरेच लोक नाराज होते. आता हा जो कपाळात गेल्याचा शब्द वापरलेला आहे तो संसदीय आहे का? नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? तो ऑन स्क्रीन वापरायचा आहे का? त्याचा अर्थ काय होतो? या सगळ्या विषयाचा विचार आपण कधी करणार आहोत का? अशी भाषा एक प्रतिनिधी जाहीरपणे वापरतो आणि त्यावर कोणी काहीच बोलत नाही. बरं, हा एकटा प्रतिनिधी अशी भाषा वापरतोय असं नाही. स्लिप ऑफ टंग होऊन अनेक वेळेला अनेकांनी अशी भाषा वापरलेली आहे. अनेकांची उदाहरणं कशाला द्यायची? मी तुम्हाला प्रसन्न जोशींचं उदाहरण देतो. ते जेव्हा पूर्वी ABP माझामध्ये होते तेव्हा त्यांनी वापरलेली भाषा, चुकून झालंय हे, अर्थात त्यांना फारसं त्यांनी मुद्दाम केलंय असं समजू नका, ते चुकून झालेलं आहे. स्लिप ऑफ टंगच आहे. टंग ऑफ स्लिप आहे का स्लिप ऑफ टंग आहे, तुम्ही एकदा बघा मग ठरवू. इतका आत्मविश्वासपूर्ण बोलताना, कारण अक्षय हे केवळ तुझा अनुभव नाहीये, ज्यांना कोरोना झाऊन अर्थात ही क्लिप व्हायरल झालेली होती, सगळ्यांनी ऐकलेली आहे. पुढे तुकाराम महाराजांच्या अभंगातला एक शब्द लोकांनी बरा वाटावा म्हणून बदलला, पण हे जोशी महोदय सगळीकडे लक्ष देत देत त्या बदलाकडे लक्ष द्यायचं विसरून गेले आणि तो शब्द जशाच तसा वापरला. तुकारामाने तो जसा तसा वापरलाय म्हणे, त्याने तो वापरला आणि तिथेही ती भाषा तुम्हाला दिसेल. ऐका तोही.
म्हणजे तुकाराम एका ठिकाणी म्हणतात, भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी आणू माथा. कळलं? आता सोशल मीडियावर तो शब्द लोक बदलून लिहितात, डांग लिहितात, डांग, म्हणजे वाटू नये म्हणून, तसा अश्लीलता वाटू नये म्हणून. पण यांनी मात्र तो सरसगट टीव्हीवर वापरून टाकला. या माध्यमांच्या जगामध्ये समाज माध्यमाची भाषा वापरली जात असेल तर याला मान्यता द्यायची का? अर्थात प्रसन्न जोशींनी पहिला वापरलेला शब्द चुकून आलेला होता, दुसरा शब्द हा जाणीवपूर्वक वापरलेला होता, आणि न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी वापरलेला शब्द हा ठरवून वापरलेला होता. म्हणजे अगदीच निष्ठा दाखवण्यासारखा तो प्रकार सगळा मला वाटला. अशा चुका कधी कधी अशा ह्याच्यापासून होत असतात, त्या झाल्यात असं नाही, म्हणजे त्या लिहिण्यातही होतात ना, की अशोक चव्हाणांना जेव्हा सत्ता स्थापन झाल्यावर मेघदूत बंगला दिलेला होता तेव्हा त्याचं काय लिहिलं होतं हेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. अशोक चव्हाणांना मेघदूत बंगला लिहिताना तो दू शब्द चुकून मू लिहिला होता, म्हणजे हेही आपण चांगल्या पद्धतीनं जाणतो आहोत. मग अशा भाषांची काळजी न घेणारे सगळे मंडळी एकमेकांना सांभाळून घेतात का? खरं तर त्या कपाळात ज्याच्या गेल्या त्याच्याच कपाळात एक सोटा मारायला हवा आणि सांगायला हवं की बाळा, हे कपाळात जाणं वापरायचं नसतं, अशी शब्द वापरायची नसतात. कारण माध्यमांच्या मध्ये तुम्ही आलात तेव्हा तुमच्या सगळ्या बाबी परिपूर्ण आहेत, म्हणूनच तुम्ही अनेक वर्षापासून माध्यमात काम करत आहात. इथे उगाच आमची भाषा अशी आहे, आमचं असं आहे म्हणून जमत नसतं. अश्लीलता आणि ग्राम्य शब्द, व्याकरणातले दोष यामध्ये फरक आहे. व्याकरणातले दोष, ग्राम्य शब्द माझ्यासारखे एक वेळेला क्षम्य असतील, पण अश्लीलता कधीच क्षम्य होऊ शकत नाही. हे साधं गणित माध्यमवीरांना ज्या दिवशी समजेल त्या दिवशी भाषा सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.